नमस्कार, मी पैलवान संदीप। ऑनलाइन नमस्कार, मी पैलवान संदीप आनंदराव रासकर, मुक्काम पोस्ट कडेगाव, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली। आज लाईव्ह येण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांना आपण विनंती करतोय की महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली पाहिजे। खऱ्या अर्थानं आवाज येतोय का? तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाली पाहिजे हे सांगण्याचं खऱ्या अर्थानं कारण म्हणजे 2 वर्ष ते 3 वर्ष झाली महाराष्ट्र केसरी स्पर्धा झालेली नाही। 2 वर्ष मागल्या वर्षी जिल्हा चाचणी घेतली। जिल्हा चाचणी घेतल्यानंतर महाराष्ट्र केसरी घ्यायला टायमिंग होतं, बिना प्रेक्षक तुम्हाला घेता येत होती, ती सुद्धा तुम्ही घेतलं नाही। याही वर्षी आपण जिल्हा चाचणी घेत नव्हता, काही ठिकाणी घ्यायला लावली। आपण जिल्हा चाचणी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने जाहीर केली, पण महाराष्ट्र केसरी स्पर्धा सांगली जिल्ह्यात घेत नव्हते, बऱ्याच जिल्ह्यांनी घेतल्या, चाचणी पण जाहीर झाली। पण आता महाराष्ट्र केसरी स्पर्धा का घेत नाही तर मला आवर्जून सर्वांना सांगायचं आहे, कुस्तीगीर परिषदेला विनंती आहे, पैलवान हा गोरगरीब कुटुंबातील आहे। पैलवानकी करणं एवढी सोपी नाही। तुम्ही पदाधिकारी असाल तो थोडा वेळ काढा, प्रत्येक तालमीत जाऊन पैलवानाला भेटा की तू कुठून आलाय, तुला पैसे कसे येतात आणि तू पैलवानकी कशी करतोय। 3 वर्ष झालं कुस्ती मैदान नाहीत, घरातल्यांना लक्षात येईना की पैलवानकी करावी मुलांना का घरी न्यावं। खुराक खायचा म्हणलं की महिन्यात कमीत कमी 20,000 रुपये लागते। काही लोकांना खुर्ची बसून वाटतंय झाली झाली न झाली न झाली, पण ही महाराष्ट्र केसरीची स्पर्धा लोकांच्या एक अप्रतिम मानली जाणारी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचं गेली 40-45 वर्ष झाली स्पर्धा आपण घेत आहात। मामासाहेब मोहोळे यांनी कुस्तीगीर परिषद स्थापन केली। ही कुस्तीगीर परिषद यासाठी स्थापन केली की गोरगरिबाचे पैलवान कुठपर्यंत आहेत, कशा पद्धतीचे कशा लेवलचे आहेत, यानंतर महाराष्ट्राला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळावं, ह्या स्पर्धक तयार एकामेकाचं व्हायसाठी महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेतली। खऱ्या अर्थानं मामासाहेब मोहोळ हे कुस्तीचे दैवत आहे। त्यांनी ही स्थापना केल्यामुळं आज महाराष्ट्र केसरीची सर्वांना ओढ लागल्या। शरदचंद्रजी पवार साहेब हे कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत। मला आवर्जून पवार साहेबांना विनंती करायची आहे, साहेब तुमच्यामुळं महाराष्ट्रातली पैलवानकी जिवंत राहिली। मागल्या 3 वर्षापूर्वी तुम्ही कुस्ती लीग चालू केली। कुस्ती लीग चालू केल्यानंतर कबड्डी सुद्धा चालू होती, पण जी टॉकीज वाल्यांना कबड्डी आणि कुस्ती 5 वर्षात जेवढा TRP वाढला नाही तो एका वर्षात कुस्ती लीग मुळे वाढला। तर पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा अखंड महाराष्ट्र असेल, 7 वाजले की टीव्ही पूर्ण हलत नव्हती। शेतकरी लोक, काही लोकांना धारा काढायच्या असायच्या,
जनावरांची वैरण बिरण आणून मला 7ला टीव्ही पुढे कुस्ती बघायची आहे ही तळमळ असायची. जेव्हा आम्ही त्या टीम मध्ये असताना आम्हाला आनंद वाटायचा, लोकांचं फोन यायचं. एक जरी पैलवान जिल्ह्यातला दिसला टीव्हीला तरी मन भरून यायचं. त्या लेकराच्या आई वडिलांना, त्यांच्या शेजारच्यांना आमच्या मुलाची कुस्ती बघा असं आनंदानं भरून येत होतो. ही लीग खऱ्या अर्थानं पवार साहेबांनी चालू केल्यामुळं प्रत्येक पैलवानाला कमीत कमी 5 ते 7 लाख रुपये मिळाले. हे का बंद पडली? कुणाला याच्यातून काय अपेक्षा होती? बर, लीग बंद पडून तुम्हाला काय फायदा झाला? नुकसान हे पैलवानांचं झालंय. कशासाठी बंद पडली? आता परवाच जाहिरात आली, कबड्डी चालू होती. पैलवान की कुस्ती वाढवायची का थांबवायची याच्यावर आपण लक्ष घातलं पाहिजे. पैलवानकी जर वाढवायची असेल तर या सर्व गोष्टीला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. मस्त पवारसाहेब दैवत आहेत कुस्ती क्षेत्राची, पण खालच्या लेवलच्या लोकांनी याच्यावर लक्ष घालून आपली महाराष्ट्राची पैलवानकी वाढली पाहिजे. याच्यात राजकारण करून काय फायदा नाही. कुणाचं नुकसान करून काही मिळणार नाही. एखाद्या पैलवानाचा जेव्हा तुम्ही पैलवानाच्या आत्म्याशी खेळाल तर हनुमान सुद्धा माफ करणार नाही. बरं, काही कारण नाही ना. ऑलिम्पिक होतंय, जगातील ऑलिम्पिक जर होत असेल तर महाराष्ट्रात महाराष्ट्र केसरी विना प्रेक्षक का होऊ शकत नाही? ग्राउंड आहे, पैसा आहे, सत्ता आहे, देणारी लोक आहेत. असे अनेक कुस्तीप्रेमी आहे की स्वतः महाराष्ट्र केसरी घेणारी, मग का घेत नाही? तुम्ही जाहीर करा. काही जण मला बोलले, अहो तुम्ही कशाला? अरे मी बोलणार ह्या लाल मातीसाठी आणि पैलवानासाठी कधीही बोलणार. मी कुठल्या गोष्टीला घाबरणारा संदीप रासकर नाही. माझ्या सोबत पैलवान सर्व महाराष्ट्रातील आहेत, पैलवानचे पालक आहेत आणि वस्ताद मंडळी आहेत. चांगल्यासाठी भांडणार. तुमच्या घरात काही लोकांच्या कुस्तीगीर परिषदेत पदाधिकारी असतील, बऱ्यापैकी काही चांगले आहेत लोक, काही लंगुटा पण लावला नाही ते पण आहेत. त्यांना विचारलं, तुमचा मुलगा माझा डॉक्टर इंजिनियर आहे, तुम्हाला कुस्तीसाठी तुम्ही काय करणार आहे? खऱ्या अर्थानं महाराष्ट्र केसरी, उपमहाराष्ट्र केसरी, इंटरनॅशनल प्रत्येक जिल्ह्यात पडलेत ना. घ्या ना त्यांना. पैलवानकी वाढवायच्या दृष्टीनं या सर्वांनी लक्ष घातलं पाहिजे. महाराष्ट्राची पैलवानकी वाढली पाहिजे तर आपल्या सर्वांना वाटते ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राला का पदक मिळत नाही. आवर्जून मला सांगायचं आहे की आता वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा झाली, 9 पदकं महाराष्ट्राला मिळालीत. पैलवान चांगले, कष्ट करून घेणारे वस्ताद चांगले. मग तुमचं काम काय? आज या शिवराज राक्षसारख्या पैलवानानं 50 ते 60 वर्षानंतर सांगली जिल्ह्याला, पुणे जिल्ह्याला किंवा महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळवून दिलं वरिष्ठ गटात. अभिमानास्पद आहे. आपल्या पूर्ण महाराष्ट्रात पैलवानांच्याकडे क्वालिटी आहे, पण मागं राहणं गरजेचं आहे. त्याच्या प्रत्येकाजण जर त्या पैलवानांच्या मागं थांबलं, आज आपल्या राहुल आवारे त्या पावरचा खेळाडू असताना सुद्धा, सिलेक्शन झालं असताना सुद्धा आपल्याला हार मानावी लागली. पूर्ण महाराष्ट्र तुमच्या मागे आहे ना. चांगलं काम केलं तर सर्व महाराष्ट्र झोपून सलाम करल. पैलवानासाठी जेवढं काय करता येईल ते चांगलं करायचं काम
आपण केलं पाहिजे. काही काही पदाधिकाऱ्यांच्या बद्दल बोलतोय मी. सांगली जिल्ह्यातील पहिले हिंद केसरी रुस्तमे हिंद केसरी विष्णुपंत नागराळे झाले, हिंद केसरी मारुती माने झाले, गणपत आंधळकर झाले, पहिले महाराष्ट्र केसरी दिनकर धायरीकर झाले, हरिनाना पवार असतील, संभाजी पवार असतील, ज्योतिराम सावर्डे असतील, विष्णुपंत सावर्डे असतील, डबल महाराष्ट्र केसरी गणपत खेडकर असतील, भगवान मोरे, आप्पासाहेब कदम, चंद्रहार पाटील, किती नावं घ्यायची. एवढे हिरे ह्या सांगली जिल्ह्यातील. पण त्याच्यावर अध्यक्ष कोण आहेत त्यांना सांगली पत्र आलेलं माहित नव्हतं महाराष्ट्र केसरीच्या ट्रायलचं. मी आलो बघतो, ए रासकर तू शिकवू नको. अहो आपल्याला ते पद झेपत असेल तर घ्या. जिल्ह्याची प्रगती लक्षात घ्या. जमत नाही तर आपले आहेत ना अनेक पैलवान आहेत. सांगली जिल्हा कुस्तीची पंढरी आहे, अनेक पैलवान आहेत. काही खांद्यावर न्यायचं नाही ते पद. इथं जन्म घेतलाय लाल मातीची सेवा करण्यासाठी, याचा पदाचा वापर करावा. कोणत्याही पैलवानाचं नाव कसं कोरलं जातं, कसं राहिलं जातं की रुस्तमे हिंद केसरी घडले, हिंद केसरी घडले. हे अजरामर नाव आहेत. मरुसपर्यंत एखाद्या पदावर राहिलं की तुम्ही ते पदाचे राहणार नाही. चांगलं काम केलं तर पैलवानांना अखंड महाराष्ट्र तुमचं नाव घेईल. तर या कुस्तीगीर परिषदेतील सर्वांना विनंती करतोय की महाराष्ट्राची पैलवानकी वाढली पाहिजे. कुस्ती महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आपण लवकर घ्यावी. आपली पैलवान वाट बघतात पाखरागर. मी अनेक तालमीत जातोय. आता मी काय त्या कमिटीत आहे का? मला म्हणतात अहो कधी होणार? अरे आम्ही आवाज उठवायचं काम करतो. सर्व म्हणतात तुमच्यासोबत आम्ही आहोत. पण जाग आली पाहिजे. कारण माझ्यासारखे अनेक लोक आहेत, त्यांना महाराष्ट्र केसरी स्पर्धा बघायची आहे. ठीक आहे, तुमच्याकडे सगळं आहे ना, लाईव्हच आहे, घरात बघून बघतील. वर्ल्ड 2020 ऑलिम्पिक 2020 वर्ल्ड क्रिकेट मॅचेस होते, वर्ल्ड कप. महाराष्ट्र एवढा मोठा नाहीये वर्ल्ड एवढा, हे तर लक्षात घ्या. स्टेडियम आहे, खर्च करणारी लोक आहेत. लवकरात लवकर डिक्लेअर करावं की तारीख. ह्यासाठी आमचं सर्वांचं, मी महाराष्ट्रातील पैलवान, त्यांचे पालक, सर्वांच्या वतीनं मी विनंती करतो. आत्ताच्या काळात पैलवान करणं अतिशय अवघड आहे. अनेक पैलवानांनी लग्न केली, अनेक पैलवानकीपासून बरेच जण दूर गेलेत. परिस्थिती नाही, काय करणार? घरातल्यांनी दरमहा 20,000 रुपये कसे देणार? 95% शेतकरी कुटुंबातील आहेत. आज अखंड महाराष्ट्रात अनेक तालमी झाल्यात, वस्ताद करून घेणारे मिळालेत. पण तुमचं काम आहे नुकती स्पर्धा घ्यायची आहे. बरं, पंच कमिटी भरपूर आहे, चॅनेलवाले लोक आहेत, सर्व आहे. स्टेडियम काही नवीन बांधायचं नाही, त्या स्टेडियम मध्येच घ्यायचंय. अजून काय लोड पडत असेल तर रोज 2-2 गट घ्या ना. आज 2 गट, उद्या 2 गट, गर्दी वाटत असेल तर. कारण अनेक महाराष्ट्र केसरी लेवलचा पैलवान व्हायला त्याच्या आई वडिलांना विचारा, त्या लेवलला जायला किती कष्ट घेतले. काही घरांच्यात, काही लोकांच्यात पैलवान नसतील, पण ज्याच्यात आहे त्याच्या आई वडिलाला त्याची कळकळ विचारा.
पाखरासारखी वाट बघतात आणि एक स्वप्न आहे महाराष्ट्र केसरी व्हावा. कोण होईल काय सांगता येत नसते, पण यासाठी मेहनत केली असती. मेहनत करताना खाताना सुद्धा विचार करते मी आता कसं खाऊ, घरच्यांनी कसं पैसे दिलेत. थोडं मुलांच्यात बसा जाऊन आणि विचारा, अरे बाळा तुझ्या घरातनं कसं पैसे आले. ही माझी एकट्याची तळमळ नाही, प्रत्येकाच्या पैलवानाच्या घरात जावा हे का सांगतोय. अनेक पैलवान म्हणले मला काय करू, पैसे येईनात, हृदयापासून त्रास होतोय. महाराष्ट्रातील अनेक तालमी येत्या, दिग्गज पैलवान आहेत, पण आज या गोष्टीमुळं पैलवान सोडण्याच्या मार्गावर आहेत. मला एवढंच सांगायचं आहे की आपण सुद्धा काही लोक लाल मातीतील आहात. आज मला इथं बोलायला सांगितलं, मी स्वतःहून आलोय लाईव्ह. मी फक्त या सर्व पैलवानांच्या वतीनं आलोय, पैलवानांच्या पालकाच्या वतीनं आलोय. तर सर्वांना कुस्तीगीर परिषदेतील पदाधिकाऱ्यांना विनंती करतोय, आपण चांगलं काम करून पुढे यावं आणि या चांगल्या कामाला आमच्याकडून शुभेच्छा आहेत. मी एक साधा लाल मातीतील सेवक म्हणून तुमच्या समोर आलोय. अनेक जण म्हणले अहो काय बोलणार, मी चांगलं तेच बोलणार आहे. पवार साहेब जर नसते ना तर लीग बघायला मिळाली नसती. आता चालू का करत नाही, चालू झाली पाहिजे ना. ठीक आहे, ज्या पद्धतीने विनाप्रेक्षक झालं ती लीग जरी चालू झाली तर माणसं खूप समाधानी होतील. महाराष्ट्र केसरी झाली, या दोन्ही चालू करा. पैलवानाला थोडं कमी अजून पैसे दिले तर चालेल, पण ह्या स्पर्धा दोन्हीही चालू व्हाव्या हीच अपेक्षा व्यक्त करतो. तरी पण काही लोकांचे प्रश्न आहेत, त्यांच्याबद्दल मी काही लोकांना मला उत्तर देता येईल, नाही दिली तर माफी असावी. काही संतोष शितकल म्हणतात की तारीख कळू शकेल. तारीख आम्हालाच माहित नाही. आम्हाला म्हणून तर आम्ही हे लाईव्ह आलोय की तारीख कळली पाहिजे. अनेक मल्ल आहेत ना, प्रत्येकाची अपेक्षा एकच आहे की महाराष्ट्र केसरी चालू व्हावी. आणि काही लोकांना विनंती आहे की महाराष्ट्रात कोण कुठेही स्पर्धा घेतली. आता मधल्या काळात नवलेडे मामा मैत व्हायच्या अगोदर त्यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा घेतली होती. काही मोठे पुढारी म्हणले की त्या स्पर्धेला जर गेला तर तुम्हाला कुठं खेळता येणार नाही. आज तुम्ही काय वाढवणार रे, तुम्ही काय वाढवणार. मग जर देवासारख्या माणसाच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा घेतली असेल तर त्या स्पर्धेला तुम्ही लोकांना जाऊन देत नाही. मग तुम्ही पैलवानकीसाठी चांगले आहात का कलंक आहात. नाहीतर बंदी आणाय काय कोर्ट आहे का तुम्ही पैलवानावर बंदी आणायला. चांगलं काम करून पुढे या, सलाम करीन. मला अभिमान वाटेल. ज्या पद्धतीने प्रत्येकाला आपापल्या जिल्ह्याचा अभिमान आहे तसा मी सलाम करेन. चांगलं काम करा. यातून माझ्यासारख्या सर्वसामान्य संदीप रासकरला काही फायदा नाहीये. माझ्या महाराष्ट्रातील पैलवानाला जेवढा फायदा होईल त्याचा आनंद आम्हाला आहे. मी काही मोठा पैलवान नव्हतो, मी माझ्या लेवलचा पैलवान छोटा होतो, पण पैलवान होतो. इथून बोलतोय मी.
आणि माझ्यासारखे अखंड महाराष्ट्रात हितून बोलणारे भरपूर आहेत. चंद्रहार पाटील हा डबल महाराष्ट्र केसरी आहेत. का त्यांच्यावर जबाबदारी देत नाही हो? झालं ना 40-45 वर्ष आपण किल्ला सांभाळा, चांगला सांभाळला. 20 वर्ष पैलवानकी मागे घालवली. मी प्रत्येक जिल्ह्याबद्दल बोलतोय. प्रत्येक जिल्ह्यातल्यांनी विचार केला पाहिजे. आपलं काय गोष्टीला गाडी थोडी चढायला लागली तर थांबावून चांगल्याच्या हातात द्यावं. कारण तरुण पिढीतला असेल तर त्याला हुरूप वाटतो, पैलवानकीसाठी मी काय चांगलं करीन ते. आणि काय सांगली जिल्हा चांगल्या पैलवानानं गच्च भरलेला आहे. त्यांच्यासाठी सगळ्यांनी विचार करावा. तर सर्वांना मला लाईव्ह आल्याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद मानतो. मला इथं बोलायला आपल्यामुळे मी बोलत आहे. चांगल्या कामासाठी आलेलो आहोत. तसंच आज आमच्या सांगली जिल्ह्यातील एक प्रश्न आलाय की डॉक्टर पतंगराव कदम साहेबांनी काय काय केले सांगली जिल्ह्यासाठी. फार मोठी तालीम बांधल्या, महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेऊन दाखवली. त्यांचं काम अनमोल आहे. कोणताही नेता असू दे, चांगला काम करेल त्याला सलाम आहे. कारण पैलवानकी जो जिवंत ठेवल तो नेता असो, पुढारी असो, आमचं दैवत आहे. ज्या पद्धतीने अखंड महाराष्ट्र शरदचंद्रजी पवार साहेब दैवत आहे. त्यांनी पैलवान, मला आवर्जून एवढं सांगायचं, लीग चालू झाल्यापासून 3 ते 2 तास स्टेजवरनं हलत नव्हती. बाकीचे कोण पुढारी आले की पाणी प्यायला जायचे, हे करायचे, कुस्ती बघत होती. त्यांच्या रक्तात कुस्ती आहे. या लीगमुळं घराघरात कळलं. महिला मंडळ पण म्हणायचे मागे गेलाय ना, 2 पॉईंट झाले. भारंदाज मारला, 2 पॉईंट झाले. ही कुस्ती कळली. पण ही कुस्ती रोखल्या का रोखल्या याचा थोडा साहेबांनी लक्ष करून अभ्यास करावा आणि पुन्हा प्रफुल्लित करावी आणि लीग चालू करावी, महाराष्ट्र केसरी स्पर्धा चालू करावी. कोरोनामुळे माणसं थकून गेलेत, कंटाळून गेलेत. आता नवीन आफ्रिकेचा काय येतोय रोग, त्याची वाट बघत बसलाय का? कधी येणार आहे म्हणून तरी गावलेत काय? आता कारण पण झालं, या रोगामुळं पुढे ढकललं. कृपा करून तसं करू नका. स्टेडियममध्ये 2-2 जरी गट घेतले, मातीतले 2, मॅटचे 2, 8 दिवस स्पर्धा चालू दे, पण स्पर्धा घ्या. या सर्व पालकांच्या वतीनं व सर्वांच्या वतीनं मी आपणास विनंती करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.